दिव्यांग विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे, सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी। दिव्यांगांसाठीचे शासनाचे धोरण सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची कोणतीही भावना न ठेवता समाजात आत्मविश्वासाने वावरावे। त्यांची बुद्धिमत्ता आणि कलागुण विकसित करण्यासाठी पालक आणि शाळांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज केलेलं आहे। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चर्समध्ये असोसिएशन हॉल येथे घेण्यात आला आणि त्याच अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, समाज कल्याण विभागाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते, समाज कल्याण विभाग दिव्यांग कल्याण शाखेच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने उपस्थित होत्या। जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले, दिव्यांगांचे संरक्षण आणि सुरक्षा ही शाळा व्यवस्थापनाची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी असून यासाठी आवश्यक पावले उचलावी, त्याला प्रशासनाचे सहकार्य राहील। दिव्यांगांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कायद्याने त्यांना दिलेले संरक्षण यांची फक्त पालक आणि शिक्षकच नव्हे तर दिव्यांग मुलांनाही जाणीव असायला हवी। याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांचे कायदेशीर समुपदेशन करावे। दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या वस्तू उत्तम असून ही कला त्यांनी जतन करावी। शाळांनी सुद्धा ही कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल कौतुक करून त्यासाठी मेहनत घेतलेल्या शिक्षक वृंदाचे, शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले। मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की समाजात दिव्यांगांच्या बाबतीतील दृष्टिकोन सकारात्मक पद्धतीने व्हावात, यासाठी सर्वात जास्त कष्ट दिव्यांगांसाठी असणाऱ्या संस्थांचा आहे। दिव्यांगांना घडवण्यासाठी ते कुठेही मागे पडू नयेत, यासाठी या संस्था कष्ट करत असतात। शासन म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील असतो, असं सांगून त्यांनी पुढील शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी तसेच जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे तसेच दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांकडून राबवल्या जाणाऱ्या विशेष उपक्रमांचे प्रदर्शन देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्याचे उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले। स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने यांनी केला आहे। साधना मतिमंद मुलांचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल राजमाणे यांनी आभार मानले। कार्यक्रमास जिल्ह्यातील एकूण 36 दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळा सहभागी झाल्या आणि या कार्यक्रमात सुमारे 1,500 दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।